श्याम. हरे कृष्ण. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. तर 9व्या अध्यायात आपण पाहिलं भगवान श्रीकृष्ण अर्जुनांना सांगतायत की जी भक्ती भगवंतांच्या प्रती आहे ती सर्व आपल्या धर्मांचा सार आहे. आणि ज्या प्रकारे कोणी जर भक्तीमध्ये संलग्न असेल, जे महात्मा मंडळी आहेत, महात्मनस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रिता भजन्ति अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. भगवंतांचे जे महान भक्त आहेत ते भगवंतांच्या दैवी प्रकृतीचा म्हणजेच श्रीमती राधाराणींचा आश्रय घेतात आणि भगवंतांची भक्ती करतात. आणि जे साधक आहेत भगवंतांची भक्ती प्राप्त करण्यासाठी त्यांच्याबद्दल पुढच्या श्लोकात म्हटलंय, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत भगवंतांच्या नामाचं कीर्तन करतात, भगवंतांचं गुणगान करतात आणि अशा प्रकारे दृढ व्रत होऊन भगवंतांची जी सेवा करतात. आणि भगवंत म्हणतात जे भगवंतांना शरण जातात ते भगवंतांच्याच धामात परत जातात. आणि मात्र जे कोणी इतर देवी देवतांना शरण जातात ते त्यांच्या देवी देवतांच्या धामाला जातात. आणि ते धाम सुद्धा अशाश्वत असल्या कारणामुळे इतर देवी देवतांचे जे उपासक आहेत त्यांचं फळ सुद्धा अशाश्वत आहे. या उलट समजा भगवंतांचा भक्त जरी दुराचारी असला आणि अपघाताने काही चुकीची कामं त्याच्याकडून घडली तरी सुद्धा भगवंत त्याला क्षमा करतात. तर निषिद्ध पापाचारे तार कबू नहे मन. तर विधी धर्म छाडी करे कृष्णेर भजन. भगवंताचं जो भजन करतोय तर निषिद्ध पापाचाराकडे त्याचं कधीच मन नसतं. आणि चुकून कधी त्याला अज्ञाने यदि है पाप उपश्चित कृष्ण तारे शुद्ध करे न कराय प्रायश्चित्त. त्याला वेगळं काही प्रायश्चित्त करण्याची आवश्यकता नाही, फक्त त्याने पुन्हा एकदा उठून भक्तीमध्येच संलग्न झालं पाहिजे. जसं म्हणतात, भूमौ स्खलित पादानां भूमी रेवावलंबनम त्वयि जादापराधानां त्वमेव शरणं प्रभो. म्हणतात की जसं आपण घसरलो पडलो तर जमिनीवर खाली पडतो, पण पुन्हा आधार जमिनीचा घेऊनच आपण उभे राहतो. त्याच प्रकारे भक्तीमध्ये चुकून आपली घसरण झाली तरी सुद्धा आपल्याला पुन्हा आधार भक्तीचाच आहे. तर हे 9व्या अध्यायात भगवंत सांगतात. आणि 10व्या अध्यायात भगवंत आता अनेक भगवंतांची जी विभूती रूप, या 10व्या अध्यायाचं नाव आहे विभूती योग म्हणून. तर विभूती योगात भगवंत सांगतील की भगवंत कुठल्या कुठल्या या भौतिक जगामधल्या रूपांमध्ये आपण पाहून भगवंतांची आठवण काढू शकतो. तर हा भगवद्गीतेचा 10व्या अध्याय विभूती योग. तर या 10व्या अध्यायाचं विश्लेषण अशा प्रकारे, विभाग पहिला श्लोक 1 ते 18 यामध्ये संबंध, अभिधेय आणि प्रयोजन ज्ञान सांगितलंय. आणि विभाग 2 श्लोक 19 ते 43 यामध्ये भगवान कृष्ण आपल्या विभूतींचं वर्णन करतायत. तर संबंध, अभिधेय, प्रयोजन म्हणजे काय, तर कुठलीही गोष्ट करायची असली आणि कुठलंही ध्येय प्राप्त करायचं असलं तर त्या ध्येयाला प्रयोजन म्हणतात. आणि ध्येयाशी जो आपला संबंध आहे, कुठल्या प्रकारचा संबंध आहे, उदाहरणार्थ एखाद्याला समजा नोकरी शोधायची आहे तर त्याला मालकाशी संबंध स्थापित करावे लागणार की त्याला जाणायला लागणार की त्याच्या स्वाम्याशी काय संबंध आहे आणि प्रयोजन काय, त्याचं नोकरी करण्याचं प्रयोजन काय त्याचं, आणि त्यामध्ये तो नक्की काय करतो, त्याला अभिधेय म्हणतात. संबंध म्हणजे भगवंताच्या संदर्भात सांगायला गेलं तर संबंध म्हणजे आपला भगवंतांची काय संबंध आहे, तर आपण भगवंतांचे शाश्वत अंश आहोत. प्रयोजन म्हणजे काय, आपलं भगवंतांची भक्ती करण्याच्या मागे प्रयोजन काय आहे, तर भगवंतांविषयी प्रेम प्राप्त करणं. आणि अभिधेय, कशा प्रकारे हे प्रेम प्राप्त करू शकतो,
तर भगवंतांची भक्ती करून नवविधा भक्ती, स्मरणम, कीर्तनम, श्रवणम, पादसेवनम अशा प्रकारची भक्ती करून आपण भगवंतांच्या प्रती प्रेम प्राप्त करू शकतो आणि म्हणून त्याला अभिदय म्हणतात. तर विभाग 2 मध्ये सांगितलंय श्लोक 19 ते 43. भगवान कृष्ण आपल्या विभूतींचं वर्णन करतात. या भौतिक जगामध्ये आपण भगवंतांना तर प्रत्यक्षपणे पाहू शकत नाही, तर कुठल्या कुठल्या विभूतींना पाहून, आध्यात्मिक किंवा प्राकृतिक विभूतींना पाहून आपण भगवंतांचं स्मरण करू शकतो, त्याबद्दल इथे वर्णन आहे. तर पहिल्या विभागाची प्रमुख शिकवण आहे, भगवान श्रीकृष्णांना कोणी जाणू शकत नाही आणि केवळ भक्ती आणि कृपेद्वारेच भगवंतांना जाणू शकले जाऊ शकते. दुसरी शिकवण आहे, भगवान कृष्ण सर्व वस्तूंचे मूळ आहेत हे जाणणारा भावयुक्त भक्ती करतो व भगवंतांच्या कथांमध्ये रममाण होतो. अशा सतत प्रीतीपूर्वक भक्ती करणाऱ्याला भगवंत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची बुद्धी देतात व हृदयातील अंधाराचा नाश करतात. तर ह्या 3 मुख्य शिकवणी याची पुन्हा एकदा आपण चर्चा करणारच आहोत की भगवंतांना आपण कसं जाणू शकतो. तर कुठल्याही कॉलेजमधल्या डिग्र्या घेऊन आपण भगवंतांना जाणू शकत नाही किंवा फार काही आपलं कर्तबगारी दाखवून आपण भगवंताला जाणू शकत नाही, परंतु केवळ भक्ती आणि भक्तीनेच आपण भगवंतांना जाणू शकतो. भक्त्या तुष्यति केवलई नाही केवलम नाही गुणैर भक्ती प्रियो माधवा. आपल्या पद्यावलीमध्ये एक श्लोक येतो, म्हणतात की व्याधस्य आचरणम, जो धर्म व्याध शिकारी होता त्याचं काय आचरण होतं, पण तरी सुद्धा तो भगवंतांना प्राप्त करू शकला. व्याधस्य आचरणम ध्रुवस्य च वयः, ध्रुव महाराजाचं वय काय होतं, 5 वर्षाचे होते केवळ. विद्या गजेंद्रस्य का, गजेंद्र म्हणजे जे गजराज आहेत ज्यांचा मोक्ष भगवंतांनी केला, मगरीच्या ताब्यातून त्यांना सोडवलं, तर त्यांच्याकडे काय विद्या होती. कुब्जाया किमु नाम रूपमधिकम किम तत् सुदामनो धनम. कुब्जा तिथं त्रिवक्रा होती, 3 ठिकाणी वाकलेली होती, तिला काय नाव रूप होतं. किम तत् सुदामनो धनम, सुदामाकडे काय धन होतं, त्याने तर केवळ कच्चे पोहे देऊन भगवंतांना संतुष्ट केलं. वंशको विदुरस्य, विदुरांचा काय वंश होता, तर ते तर एका दासींचे पुत्र होते. उग्रस्य किम पौरुषम, आणि महाराज उग्रसेन जे कंसाचे वडील होते ते सुद्धा भक्त होते, पण कंसाने त्यांना तुरुंगात डांबलं होतं, तर त्यांचा काय मोठा पराक्रम होता. तरी भक्त्या तुष्यति केवलम नाही गुणै भक्ती प्रियो माधवा. भगवान कृष्ण हे केवळ आपल्या भक्तीने प्रसन्न होतात आणि भक्ती आपण जेव्हा भगवंतांची करतो आपोआपच आपल्याला भगवंतांची कृपा प्राप्त होते आणि भगवान आणि भगवंतांच्या भक्तांच्या कृपेनेच आपण भगवंतांना जाणू शकतो. तर भगवंत हे सर्व वस्तूंचे मूळ आहेत हे जेव्हा आपण जाणतो तेव्हा आपण भगवंतांचीच भावभक्ती करतो आणि भगवंतांच्या कथांमध्ये रममाण होतो. तर अशा सतत प्रीतीपूर्वक भक्ती करणाऱ्याला भगवंत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची बुद्धी देत आहेत आणि हृदयातील सारा अंधकार नाश करतात. त्याला इतर कुठलेही कर्म, ज्ञान किंवा योग करण्याची आवश्यकता नाही, केवळ भक्तीद्वारेच तो हे साध्य करू शकतो. पहिला श्लोक पाहतोय आपण. श्री भगवान उवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. भगवंत म्हणतात पुन्हा एकदा मी तुला हे वचन सांगतोय, कारण तू माझा अत्यंत प्रिय आहेस म्हणून तुझ्या हितासाठी मी हे तुला सांगतोय. तर आता भगवंत जे सांगणार आहेत तर ही म्हणजे काही स्वतःची प्रौढी भगवंत मिरवत नाहीयेत. तर भगवंत सांगत आहेत की मी एवढा महान आहे, तर माझी शरणागती जर तू पत्करलीस तर त्याच्यातून तुलाच लाभ होणार आहे. याबद्दल भगवंत सांगतायत की याच्यामध्ये भगवंतांची काही प्रौढी मिरवण्याचा काही हेतू नाहीये की बघा बघा मी किती मोठा आहे म्हणून मला शरण जा, तर असं सांगण्याचा हेतू नाहीये, पण असं आहे की बघा बघा मी समर्थ आहे तुम्हाला आश्रय देण्यासाठी आणि दुसरं कोणी समर्थ नाहीये, तर तुम्ही मला माझा आश्रय घ्या आणि तुम्ही सुखी व्हा, असा भगवंतांचा संदेश आहे. तर आपल्या ऐश्वर्याचं आणि कार्याचं गोपनीय ज्ञान प्रदान करतात. उदाहरणार्थ तुम्ही पाहिलं असेल कधी रेल्वेचं जेव्हा रिझर्वेशन असतं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की तुम्ही डॉक्टर आहात का. तर हे कशासाठी विचारतात, कारण काही अडीअडचणीला कोणी आजारी पडला, काही बिकट परिस्थिती उत्पन्न झाली तर तुम्हाला त्यावेळी बिकट प्रसंगी तुम्हाला
बोलवलं जाऊ शकतं की अरे तुम्ही डॉक्टर आहात, काहीतरी करा. तर समजा कोणीतरी कुठल्या तरी रेल्वेच्या डब्यामध्ये तुम्ही प्रवास करताय, तुम्ही डॉक्टर आहात आणि एखाद्या पेशंटला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर तुम्ही सांगताय त्याची खात्री पटावी म्हणून तुम्ही सांगताय की अरे बाबा मी एवढ्या मोठ्या एम्स नावाच्या मोठ्या दवाखान्यातून, मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण माझं झालेलं आहे, अशा मी डिग्री मिळवलेली आहेत, इत्यादी इत्यादी आपण जेव्हा सांगता तर याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीला आपली प्रौढी मिरवायची आहे, पण त्या दुसऱ्या माणसाचा त्याच्यावर विश्वास बसावा आणि त्याने सांगितलेली जी ट्रीटमेंट आहे तर ती त्याने घ्यावी, यासाठी तो हे सगळं सांगतोय. म्हणून भगवंताविषयी आपण जेवढं अधिक ऐकू तितक्या प्रमाणात आपण भगवंतांचा अधिक आश्रय घेऊ. आणि म्हणून भक्तीमध्ये प्रगती करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंतांविषयी पुन्हा पुन्हा श्रवण करणं, एकाग्रतेने श्रवण करणं. तस्माद एकेन मनसा श्रोतव्या कीर्तितव्यश्च भगवान सातत्वाम पती. शुकदेव गोस्वामी सांगतात परीक्षित महाराजांना की तस्माद भारत सर्वात्मा, प्रत्येकाने भगवान आहेत तेच ईश्वरा हरी, तर त्यांचं श्रोतव्या कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्च इच्छता अभयम. समजा अभय हवं असेल, आपल्याला भयापासून मुक्ती हवी असेल तर भगवंतांच्या विशेष श्रवण कीर्तन स्मरण आपण केलं पाहिजे. पुढे भगवंत सांगतात न मे विदो सुरगणाः प्रभवं न महर्षयः अहम आदिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. तर माझ्या उत्पत्तीबद्दल, भगवंताची तर उत्पत्ती नाहीच आहे, तर भगवंताच्या प्रभावाबद्दल सुरगण म्हणजे देवतागण आणि महर्षी सुद्धा जाणत नाही, कारण भगवंत सर्वांचे आदी आहेत, सर्वांचे मूळ आहेत आणि भगवंतांची उत्पत्ती कोणापासून झाली नाही, पण सर्वांची उत्पत्ती मात्र भगवंतांपासून झाली आहे. तर भौतिक जगात आपण समजतो की प्रत्येक गोष्टीचे काहीतरी उत्पन्न होण्याचं कारण असतं आणि एक कालावधी असतो. त्या कालावधीच्या त्या कालगणनेमध्ये किंवा काळ रेषेमध्ये किंवा काळचक्रामध्ये कुठे ना कुठेतरी कशाची सुरुवात होते आणि कशाचा तरी शेवट होतो. पण आध्यात्मिक जगात असा नियम लागू होत नाही, कारण आध्यात्मिक जगात सगळं शाश्वत आहे. कोणी असं नाही म्हणू शकत की भगवंत कधी उत्पन्न झाले. भगवंत अनादी काळापासून अस्तित्वात आहेत आणि अनादी काळापर्यंत अस्तित्वात राहणार आहेत. फक्त भौतिक जगातल्या गोष्टींसाठी अशा गोष्टी लागू होतात की कधी याचं उत्पत्ती झाली आणि कधी याचा विनाश होणार आहे. तर मोठमोठ्या देवी देवता आणि महर्षी सुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत, तर मग आजकालचे जे आधुनिक तथाकथित विद्वान आहेत किंवा शास्त्रज्ञ आहेत ते कसं भगवंतांना जाणू शकतील. जोपर्यंत भगवंतांची इच्छा नाही तोपर्यंत कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही. केवळ शरणागत भक्त भगवंतांना जाणू शकतात. तर याचं एक उत्तम उदाहरण मिळतं की श्रीमद भागवतामध्ये 10व्या स्कंधामध्ये श्री ब्रह्माजी जे सर्व बुद्धीचे स्रोत आहेत, सर्व भौतिक जगातल्या सर्वांच्या बुद्धिमत्तेची निर्मिती, सर्वांच्या शरीराची निर्मिती त्यांनी केलेली आहे. सर्व जे ग्रहमाला आहेत त्यांची निर्मिती ब्रह्मदेवांनी केलेली आहे आणि त्यांची सुद्धा बुद्धी स्थगित झाली जेव्हा त्यांनी पाहिलं भगवान श्रीकृष्ण एका लहान बालकाप्रमाणे आपल्या गोप मंडळींसोबत खेळतायत आणि आनंद लुटतायत आणि त्यांना वाटतं अरे हे भगवंत आहेत की प्राकृत बालक आहेत. आणि म्हणून त्यांची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मदेवांनी ती जी भगवंतांशी सोबत जे ग्वाल बालक होते आणि जे बछडे होते तर त्यांनी चोरी केली आणि त्यांना एका योग निद्रेमध्ये त्यांना झोपवलं. आणि 1 वर्षानंतर येऊन ब्रह्मदेव पाहतात तर भगवंत अजून सुद्धा गोपांसोबत आणि बछड्यांसोबत खेळतात. तर त्यांना कळलं नाही हे कसं काय शक्य आहे. तेव्हा भगवंतच त्यांना दाखवतात की भगवंत त्यांनी जाणलं की ब्रह्मदेवाने अशी चोरी केलेली आहे, तर ब्रह्मदेवांना धडा शिकवण्यासाठी किंवा त्यांची फजिती करण्यासाठी भगवंत किंवा त्यांना भूल पाडण्यासाठी भगवंत स्वतः जेवढे गोप बालक होते, जेवढे बछडे होते तेवढ्या विस्तारांमध्ये विस्तारित होतात आणि प्रत्येकाच्या लकबी, प्रत्येकाची बोलण्याची थाटणी, या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा हुबेहूब नक्कल भगवंत करतात. वर्षभर खेळतात स्वयं आपल्या रूपामध्ये, गोपाळ रूप आणि बछड्यांच्या रूपामध्ये
वृंदावनातल्या अनेक गायींना आणि आईंना आनंद देतात त्यांचं दुग्धपान करून. जे भाग्य यशोदा देवींना मिळालं ते भाग्य सर्व गायींना आणि सर्व ज्या स्त्रिया होत्या, त्या गोपी होत्या, वात्सल्य भाव असणाऱ्या गोपी, सर्वांना भगवंतांनी हा आनंद दिला. आणि त्यानंतर ब्रह्मदेवांसमोर त्यांनी पुन्हा 1 वर्षानंतर सर्व गोप मंडळी होती, त्यांचं रूपांतर त्यांनी चतुर्भुज विष्णू रूपांमध्ये त्यांनी दर्शन दाखवलं. आणि त्यानंतर पुन्हा भगवंत एकटेच आपल्या बछडे शोधतायत, गोपाळ शोधतायत, सखा शोधतायत, असं ब्रह्मदेवांसमोर एक ती लीला प्रकट करतात. तेव्हा ब्रह्मदेव चरणांच्या पुढे दंडवत करून भगवंतांच्या शरण जाऊन त्यांना म्हणतात की जानंत एव जानंतु किम भौक्त्या नमे प्रभो. तर म्हणतात ज्यांना म्हणायचंय की ते तुम्ही भगवंतांना, मी भगवंतांना जाणतो, मी भगवंतांना जाणतो, त्यांना तसं म्हणू द्या, खुशाल म्हणू द्या. पण जोपर्यंत माझा प्रश्न आहे, मी तर सरळ सांगतो की काया मन आणि वाचा यांनी तुमचा वैभव मात्र मला गोचर नाही. तर ब्रह्मदेवांकडून आपण धडा घेतला पाहिजे की आपण सुद्धा आपल्या एकदम सूक्ष्म, आपल्या तथाकथित विद्वत्तेद्वारे आणि एकदम अल्पशा बुद्धीद्वारे भगवंतांना जाणू शकत नाही. यो माम अजम अनादिम च वेत्ति लोकमहेश्वरम असमूढा समर्थेषु सर्व पापै प्रमुच्यते. तर भगवंतांना जाणण्याचा लाभ काय? तर जो भगवंतांना अनादी जाणतोय, सर्व लोकांचा महेश्वर जाणतोय, तर तो असमूढ होऊन सर्व पापातून त्याची मुक्ती होते. कारण मनुष्य पाप कशासाठी करतो? कारण त्याला माहित नाहीये की माझ्यावरती कोणीतरी नियंत्रक आहे आणि मला मी जे भगवंतांचा जो नियम आहे त्याचं उल्लंघन केलं तर मला ते भोगायला लागणार आहे, हे त्याला माहित नसल्यामुळे तो पाप करतो. पण जेव्हा त्याची बुद्धी ताळ्यावर येते, भगवंतांना तो जाणतो, तेव्हा पुन्हा तो त्याच्या मूळ स्थितीमध्ये, शुद्ध स्थितीमध्ये परत येतो. पुढच्या 4 आणि 5 श्लोकांमध्ये भगवंत सांगतायत की जे सर्व आहेत, बुद्धी, ज्ञान, संशय, मोह आणि त्याच्यातून मुक्तता, क्षमा, सत्यता, इंद्रिय संयमन, मनोनिग्रह, सुख, दुःख, जन्म, मृत्यू, भय, निर्भयता, अहिंसा, समता, तुष्टी, तपस्या, दान, यश, अपयश, सर्व विविध गुण श्रीकृष्णांपासूनच उत्पन्न झालेले आहेत. तर भगवंतांपासून याची उत्पत्ती झाली आहे. तर यांपैकी कशाचंही आपण जेव्हा दर्शन होतं आपल्याला, तेव्हा भगवंतांचं स्मरण झालं पाहिजे. महर्षया सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषाम लोक इमा प्रजा. एवढंच नाही तर सर्व जे महर्षी आहेत, जे प्रजापती आहेत आणि जे सर्व मनु आहेत, तर ते सर्व सुद्धा माझ्यापासूनच निर्माण झालेले आहेत. ब्रह्मदेव, 7 महर्षी, सनक, सनातन, सनंदन आणि मनु असे सर्व जण जे आहेत ते भगवंतापासूनच निर्माण झालेले आहेत. भगवंत सर्वांचे मूळ आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात इकडे की जो या विभूतींना जाणतो तो माझ्या योगामध्ये पूर्णतः युक्त होतो, याच्यात काहीच संशय नाही. आध्यात्मिक सिद्धीचे परमोच्च शिखर म्हणजे भगवंतांचं ज्ञान होय. तर हे सिद्धांत भगवंतांच्या काही जण म्हणतात आम्ही लीला ऐकू, पण आम्हाला हे तत्वज्ञान मात्र फार सांगू नका, ते आमच्या डोक्यावरून जातं किंवा आम्हाला नीट कळत नाही किंवा अगदी क्लिष्ट वाटतं. तर आपल्याला असा विचार नाही केला पाहिजे. तर कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात, सिद्धांत बलिया चित्ते न करी आलस, इहा आहे ते कृष्णे लागे सुदृढ मानस. भगवंतांविषयी आपल्याला दृढतेने आपलं मन लावायचं असेल तर भगवंताविषयीचा सिद्धांत आपल्याला व्यवस्थित माहिती असलेला आवश्यक आहे, की जेणेकरून कुठलेही चुकीच्या कल्पना किंवा कुतर्क किंवा कुशंका आपल्याला भगवंताच्या ध्यानापासून विचलित करणार नाहीत. पुढचे जे 4 श्लोक आहेत त्याला भगवद्गीतेचा सारांश म्हणतात. चतुश्लोकी गीता असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. आणि संबंध, अभिधेय, प्रयोजन तिन्ही याच्यात सांगितले. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. तर भगवान कृष्णच प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचे उत्पत्ती करता आहेत. सर्व काही त्यांच्यापासून उद्भवते. जो बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतो
तो भगवंताच्या भक्तीमध्ये भाव समन्वित होऊन संलग्न होतो. दोन्ही गोष्ट आहे. बुधा म्हणजे जो त्याची बुद्धी वापरतोय आणि भाव समन्विता म्हणजे जो त्याचं हृदय पण वापरतोय. केवळ आपण बुद्धी वापरली तर ते शुष्क तत्वज्ञान होईल आणि केवळ हृदय वापरलं पण सिद्धांत लक्षात नाही घेतला तर कदाचित ती एक भावुकता सुद्धा होऊ शकते. पण भक्ती म्हणजे हृदय आणि बुद्धी दोन्ही भगवंतांना अर्पण करणं आणि म्हणून बुधा भाव समन्विता म्हटलंय. आपण सिद्धांत पण जाणतो आणि लीलेमध्ये भगवंताची सेवा करण्याची पण आपल्याला त्याच्यासाठी पण आपलं हृदय नेहमी तत्पर असतं. तर हा भगवंताकडे संबंध स्थापन केला इकडे भगवंतांनी की भगवंत सर्वांचे स्रोत असल्या कारणामुळे आपल्याला कोणाशी संबंध स्थापायचा आहे जगामध्ये. त्या सर्वांचे मूळ भगवंत आहेत. तर भगवंतासोबतच का आपण संबंध स्थापन करू नये, कारण आपला मूळचा सर्वांचा संबंध भगवंतासोबत आहे. तर असा संबंध स्थापन केलेला काय करतो तो पुढच्या श्लोकात सांगितलंय. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परम कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. मच्चित्ता नेहमी माझंच चिंतन करत असतात. मद्गत प्राणा माझ्यासाठी त्यांचे प्राण अत्यंत उत्कंठित झालेले असतात. बोधयंता परस्परम एकमेकांशी वार्तालाप करतायत भगवंताविषयीच. जसे वृंदावनामध्ये गोपी आहेत नेहमी भगवंतांच्या बाबतीतच बोलत असतात. गोविंद माधव दामोदर अशी भगवंताची नावं घेत असतात. दधी घुसळताना किंवा गोवऱ्या थापताना भगवंतांची नावं घेत असतात आणि भगवंताचं स्मरण करत असतात. भगवंतांविषयी एकमेकांना सांगत असतात आणि त्यांच्याकडून परस्पर असं बोध केल्यामुळे त्यांचं भगवंतांविषयी प्रेम अधिकाधिक वाढत जातं. त्यामुळे आपल्याला सुद्धा रूप गोस्वामी सांगतात सजातीय आशय स्निग्धे साधू संघा स्वतोवरे, की आपल्यासारखा आशय ज्याचा आहे अशा भक्ताला निवडून त्याच्यासोबत सतत जेवढं शक्य आहे तेवढे भगवंतांविषयी कथा करणं अत्यंत आवश्यक आहे. या जगामध्ये अनेक प्रकारच्या कथा चालू असतात. राजकारणातल्या कथा, क्रिकेटच्या कथा आणि फिल्म आणि काय ते चित्रपट नाटकांच्या कथा. आणि या सगळ्या कथातून आपलं हृदय अधिकाधिक अशुद्ध होत राहतं आणि आपलं मन अधिकाधिक, जरी सत्वगुणी जरी नाटक असलं, सत्वगुणी जरी असलं ते सत्वगुण सुद्धा काय आहे तर बंधनकारक आहे. आणि आजकाल तर सत्वगुणी असे काही चित्रपट राहिले नाही आहेत. खास करून रजोगुणी तमोगुणी असतात. सत्वगुण बंधनकारक आहे तर रजोगुण आणि तमोगुणाबद्दल काय सांगावं. तर म्हणून अशा कथांपासून आपल्याला दूर ठेवून चैतन्य महाप्रभू सांगतात की रघुनाथ दास गोसावी उपदेश करतात ग्राम्य वार्ता ना शुनिबे ग्राम्य वार्ता ना कहिबे. तर जेवढा आपण ग्राम्य वार्ता म्हणजे गाव गप्पा ज्याला आपण म्हणतो तेवढ्या आपण जेवढ्या जास्त करतो तेवढी आपली आध्यात्मिक शक्ती कमी कमी होते. आध्यात्मिक जगात जाण्याचं आपलं जे ध्येय आहे ते अधिक अधिक अंधुक व्हायला सुरुवात होते. आणि त्यामुळे याच्यापासून दूर राहून जे जे आपल्याला आध्यात्मिक जगात घेऊन जाऊ शकतं त्या कथा आपण केल्या पाहिजेत. कथयंत शमाम नित्यम, कधी करायच्या, नेहमी करायच्या, जेव्हा शक्य होईल तेवढ्या करायच्या आणि जेवढं रुचीने करता येईल उत्साहाने करता येईल तेवढ्या करायच्या. त्याने काय फायदा, तुष्यंतीच्या रमंतीच्या. अनेक जन्म आपण या भौतिक जगामध्ये घालवलेत आणि अनेक अनेक प्रकारच्या नरक यातना सुद्धा आपण भोगलेल्या आहेत. अनेक प्रकारचे उत्तमोत्तम दैवी भोग सुद्धा आपण भोगलेले आहेत. पण याच्यातून कशातही आपल्याला समाधान प्राप्त झालं नाही. पण ते एक समाधान आपल्याला या मनुष्य जीवनामध्ये, समजा भगवान श्रीकृष्णांना आपण शरण गेलो तर पूर्णपणे आपलं हृदय तुष्ट होऊ शकतं आणि भगवंतांमध्ये आपण रममाण होऊ शकतो आणि आपण स्वतः सुखी होऊ शकतो आणि आपल्या कुटुंबियांना सुखी करू शकतो आणि आपल्या इतरांना ज्यांच्या आपण संपर्कात येतो त्यांना आपण सुखी करू शकतो. श्रील प्रभुपाद इकडे भक्ती लतेबद्दल सांगतात. तर ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज. तर भक्तिलतेचं हे जे बीज आहे ते अत्यंत अत्यंत दुर्मिळ आहे. कर्म ज्ञान याचं बीज कोणाला मिळू शकतं. भक्तीचं बीज जेव्हा भगवान प्रसन्न होतात तेव्हाच कोणाला याचा लाभ मिळू शकतो. आणि गुरु आणि कृष्ण यांच्या कृपेने जेव्हा भक्तीचं बीज मिळतं तेव्हा आपण सर्वांनी काय केलं पाहिजे तर माली हया सही बीज कर आरोपण. जसं एखादा उत्कृष्ट माळी आहे तो उत्तम बीज मिळाल्यानंतर चांगल्या भूमीमध्ये ते पेरतो आणि त्याला खत पाणी देतो. त्याच प्रकारे आपण हे बीज जे आहे आपल्या हृदयामध्ये रोवून त्याच्यावर श्रवण कीर्तनाचं खत पाणी आपण दिलं पाहिजे. आणि दोन गोष्टींपासून आपण त्या
बीजाचं रक्षण केलं पाहिजे. त्या बीजातून लता बाहेर येते, भक्तिलता, आणि ती भक्तिलता अत्यंत नाजूक आहे आणि ती वाढत 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 ब्रह्मांडाच्या पलीकडे जाऊन भगवंताचं जे शाश्वत धाम आहे, वैकुंठाच्या पलीकडे जाऊन गोलोक वृंदावन धाम जे आहे त्यामध्ये प्रवेश करून भगवंताच्या चरणाचा आश्रय करते आणि तिथे प्रेमाची फळं त्याला लागतात आणि ती फळं आपण या जगात राहून सुद्धा अनुभवू शकतो, चाखू शकतो. तर ही जी लता आहे तिचं दोन गोष्टींपासून आपल्याला संरक्षण करायला लागेल. एक म्हणजे उपशाखा, किंतु यदि लतार संगे उठे उपशाखा, भुक्ती मुक्ती स्पृहा आदी अनंत तारा लेखा. तर भुक्ती आणि मुक्ती या जगात मी किती जास्त भोग करू शकतो किंवा कशा प्रकारे मी या जगातून मुक्त होऊ शकतो आणि ब्रह्मामध्ये विलीन होऊ शकतो, तर या दोन्ही प्रकारच्या इच्छा आहेत या अत्यंत भक्ती विरोधी इच्छा आहेत. भक्ती करणारा आपोआपच त्याला या भौतिक संसारातून मुक्त होतो. त्यासाठी त्याला शुष्क ज्ञानाचा आश्रय घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. तर ह्या दोन्ही अनर्थांपासून आपल्याला दूर राहायला पाहिजे, भुक्ती आणि मुक्ती. निषिद्धाचार कुटीनाटी जीव हिंसन पूजा लाभ प्रतिष्ठा उपशाखा गण. तर लाभ पूजा प्रतिष्ठेसाठी आपण भक्ती करत नसतो, पण भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी, भगवंतांच्या भक्तांची सेवा करण्यासाठी आपण या भक्तीमध्ये संलग्न झालो असतो, होत असतो. आणि या अशा प्रकारे समजा आपण पूजा लाभ प्रतिष्ठेची भावना मनात ठेवली आणि श्रवण कीर्तन केलं तर त्यांनाच खत पाणी मिळेल आणि आपली जी मूळ शाखा आहे भक्तीची ती मात्र स्थगित होऊन पुढे जाऊ शकणार नाही, तिची वाढ खुंटेल. आणि म्हणून काळजी घेतली पाहिजे. या उपशाखा तण जे आहेत त्याला आपण लगेच काढून टाकले पाहिजेत, त्यामुळे केवळ शुद्ध भक्तीची भावना हृदयामध्ये राहील. उपशाखागण. आणि दुसरे म्हणजे किंतु यदि वैष्णव अपराध उठे हाती माता उपाडे वा छेंडी तार सुखी आहे पाता. तर त्याच्यापेक्षाही मोठा जो अडथळा आहे लतेच्या वाढीला तो म्हणजे वैष्णव अपराध. वैष्णवांप्रती, साधूंच्या प्रती केलेला अपराध हा सर्वात भयानक आहे आणि तो लतेला, आपल्या भक्तिलता, कोमल भक्तिलतेला उपटून फेकून पण देऊ शकतो. आणि म्हणून अशा हत्तीपासून रक्षण करणं, अपराधांपासून रक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. तर म्हणतात पुढे, भगवत भक्त भगवंतांचे गुण आणि लीलांचे अहर्निश स्तवन करण्यात रममाण झालेले असतात. तर कोणी म्हणेल किती आहेत भगवंतांच्या लीला, तर म्हणतात नमो अनंत लीलाय देवाय तुभ्यम. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जे श्रील प्रभुपादांचे गुरु, त्यांनी एक सज्जन तोषणी नावाचं एक मासिक काढलं होतं. तर मग त्यांना जे पत्रकारांनी विचारलं, तुम्ही या मासिकात काय छापणार, किती तुम्ही छापू शकणार. तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात की आध्यात्मिक जगताचा एक कोपरा म्हणजे भौतिक जगत आहे. ते भौतिक जगातला एक, समजा बरणीमध्ये भरपूर राईचे दाणे भरलेत आणि त्या राईच्या दाण्यांपैकी एक राईचा दाणा म्हणजे हे ब्रह्मांड आहे आणि त्यामधला एक ग्रह, छोटासा ग्रह, मामूली ग्रह म्हणजे हा पृथ्वी आहे आणि त्यामध्ये एक छोटस शहर म्हणजे कलकत्ता आहे. आणि त्या कलकत्त्याच्या एका दिवसाच्या बातम्या छापण्यासाठी 6 वर्तमानपत्र चालतात. तर आध्यात्मिक जगाच्या बातम्या सांगण्यासाठी प्रत्येक क्षणाला आपण हजारो वर्तमानपत्र काढू शकतो, असं श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर सांगतात. तर अशा प्रकारे भक्तांचं हृदय आणि प्राण निरंतर भगवंतांच्या ठाई लीन झालं असतं आणि इतर भक्तांसोबत कृष्ण कथा करण्यामध्येच त्यांना आनंद वाटतो. कशा प्रकारे कृष्ण कथा त्यांना वाटते, कृष्ण जसे एखाद्या युवतीला युवकाबद्दल वाटतं प्रेम किंवा युवकांना युवती प्रति प्रेम वाटतं, तसं भगवान श्रीकृष्णांप्रती प्रत्येक जीवाला प्रेम वाटणं साहजिकच आहे. आणि शुद्ध जीव असेल तर त्याची केवळ भगवंतांच्या कथा ऐकण्यामागे रुची असते. जसं एखाद्या युवतीला युवकाबद्दल ऐकण्याची रुची असते. हे उदाहरण यासाठी वापरलं कारण आपल्याला भौतिक जगामध्ये हेच उदाहरण अधिक व्यवस्थित समजून येऊ शकतं. त्याची उत्कंठा आणि त्याच्यामध्ये असलेला रस हा मात्र भगवंत आणि भक्तांच्या मध्ये अप्राकृत स्वरूपाचा आहे, हे मात्र आपण इकडे लक्षात घेतलं पाहिजे. पुढे म्हणतात, पण असा कोणी असला की ज्याला फार लिहिता वाचता येत नाही तर त्याने भगवंताविषयी कसं जाणावं, तर त्याच्याबद्दल सांगतात. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. असं नाही की भगवंत फक्त शास्त्राच्या रूपातच स्वतःला प्रकट करतात. भगवंत परमात्म्याच्या हृदयातून सुद्धा कोणाला
स्फूर्ती देऊ शकतात. भगवंत साधूंच्या मुखातून सुद्धा आपल्याला स्फूर्ती देऊ शकतात. जे प्रेमाने सतत श्रीकृष्णांची सेवा करण्यात युक्त असतात त्यांना श्रीकृष्ण असे ज्ञान देतात ज्यामुळे ते भगवंतांना प्राप्त करतील. तर आपलं फक्त एकच कर्तव्य आहे की सतत युक्त होऊन भगवंतांची भक्ती करणं, आणि भगवंत आपल्याला योग्य ती बुद्धिमत्ता योग्य त्या वेळी देतील. आणि सर्व संतांची आणि साधूंचं हे याच्यासाठी त्यांनी पुष्टी केली आहे की खरोखरच भगवंत आपल्याला योग्य ते सहकार्य देतात आणि योग्य त्या वेळेला योग्य ती बुद्धी देतात. आपलं फक्त काम आहे की सतत भगवंतांची प्रीतीपूर्वक सेवा करणं, भीतीपूर्वक नव्हे, प्रीतीपूर्वक. तर शास्त्र गुरु आत्मा रूपे आपणारे जानन, कृष्ण मोर प्रभू त्राता जीवेर हे ज्ञान. शास्त्र, गुरु आणि आत्मा, आत्मा म्हणजे परमात्मा, या रूपामध्ये भगवंत आपल्याला ज्ञान देतात आणि आपल्याला समजून चुकतं की कृष्णच हे माझे प्रभू आणि त्राता आहेत, माझे स्वामी आहेत. मी एवढ्या माझ्या स्वामींपासून एवढे दिवस दूर होतो आणि माझे त्राता करणारे सुद्धा, त्राण हरण करणारे सुद्धा, तारणारे सुद्धा भगवंतच आहेत, हे आपल्याला सर्वांना समजून येतं. तेषामेवानुकंपार्थम अहम अज्ञानजं तमः नाशयामि आत्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. तर आपल्या सर्वांच्यावर किंवा जे भक्तीमध्ये संलग्न आहेत त्या सर्वांच्या वर अनुकंपा, त्यांची दया म्हणून भगवंत त्यांना त्यांच्या हृदयात प्रवेश करून त्यांना सर्व अंधकार त्यांच्या हृदयातून दूर करतात. आणि जेव्हा भगवंताविषयी अशा प्रकारे आपण संलग्न होतो तेव्हा भगवंत आपली एवढी काळजी घेतात. खरं तर भगवंत सगळ्यांचीच काळजी घेत आहेत, पण खास करून असा जो अनन्य चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं, भौतिक सोयी सुविधांविषयी चिंता करण्याची आपल्याला अजिबात गरज नाही, सर्व काही भगवंत पुरवतात. फक्त आपण एकच चिंता केली पाहिजे, भगवंतांना मी कसं प्रसन्न करू. जसं उदाहरणार्थ आपण कधी आपल्या आईला कधी विचारले का की आई आई आज मला रात्री किंवा दुपारी जेवायला देशील का? आई म्हणाल असा काय मूर्खपणाचा प्रश्न विचारतोयस, आम्ही जेवण बनवतो ते तुझ्यासाठीच बनवतोय, कदाचित आम्ही उपाशी राहू पण तुला खायला घालू. किंवा वडिलांना आपण विचारलं, अहो बाबा बाबा आज मला रात्री आपल्या घरामध्ये झोपू द्याल का? तर वडील म्हणतात असं काय तुला वेळ लागल्यासारखं काय विचारतोयस, तर हे घर काय तुझ्यासाठीच आहे. तर असं त्याच प्रकारे जेव्हा आपण भगवंतांकडे आपण मागतो मला बंगला द्या, मला गाडी द्या, मला नोकरी द्या, मला विविध सोयी सुविधा द्या, तर त्या भगवंत म्हणतात असा काय मूर्खपणाचा विचार करतोय, हे सगळं तुला मी देणारच आहे, त्याची चिंता तू कशाला करतोयस. तसं आई वडिलांना आपण असं नाही म्हणू शकत की आज आम्हाला जेवायला देशील का किंवा आज आम्हाला घरामध्ये राहू द्याल का. तर त्याच प्रकारे आपण जेव्हा भगवंतांकडे भौतिक गोष्टी मागतो ते पण एक प्रकारे हास्यास्पद आहे. खरं तर आपल्याला भगवंतांकडे मागितले पाहिजे की तुमची प्रेम भक्ती मी कशी काय करू शकतो, पण त्याच्यातच हृदयाचं खरं समाधान आहे आणि ते केवळ आपल्याला अनुभव करूनच शक्य आहे. ते आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञानाने ते शक्य नाही. जेव्हा आपण खरोखर ती पद्धत आपल्या जीवनामध्ये आचरणात आणू, आपण स्वतः तो अनुभव आपल्या हृदयामध्ये अनुभव करू शकतो, त्याची प्रतीती आपल्याला येऊ शकते. तर एवढं सगळं सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतात भगवंतांना, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यम आदिदेवम अजं विभुम आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. भगवंता तूच परम ब्रह्म आहेस, तूच परम धाम आहेस, तूच परम पवित्र आहेस. भगवंताचं नाव, भगवंतांच्या लीला सर्व काही पवित्र आहेत. भगवंतांच्या कुठल्याही प्रकारच्या लीला, अगदी खोडी करण्याच्या लीलांपासून रास लीलांपर्यंत सर्व लीला भगवंतांच्या अत्यंत पवित्र आहेत. आणि तो शुद्ध भावाने जो ऐकतो त्याचं हृदय परिवर्तन होऊन तो सुद्धा शुद्ध बनतो. तर याच्यातून भगवान किती शुद्ध आहेत हे याच्यातून आपल्याला समजतं. तर एवढं हे मीच नाही सांगत आहेत, देवर्षी नारद सांगतायत, देवल असित सारखे मुनी सांगतायत, महर्षी व्यास सांगतायत की तुम्हीच भगवंत आहात म्हणून. तर जेव्हा या सत्याला एवढे महान ऋषी पुष्टी करतायत तर आपण सुद्धा या गोष्टींवर अर्जुनाच्या चरणांचं अनुगमन करून आपण सुद्धा याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तर श्रीकृष्णांचं आपण सतत स्मरण करावं आणि आपल्या त्यांच्याशी असलेल्या दिव्य संबंधाचा आनंद लुटावा, असं श्रील प्रभुपाद सांगतायत की आपला भगवंताशी एक दिव्य संबंध आहे. आपण प्रत्येक जण भगवंतांच्या संबंधामध्ये एकतर भगवंतांचे पुत्र किंवा भगवंतांची पत्नी किंवा भगवंतांचे आई वडील किंवा भगवंतांची प्रेयसी किंवा भगवंतांचे सखा
किंवा भगवंताचे दास अशा रूपामध्ये भगवंताची सेवा आपला संबंध दिव्य संबंध आहे. आणि जेव्हा तो आपल्याला भौतिक जगामध्ये सुद्धा त्याची एक झलक मिळायला सुरुवात होते, तर त्या संबंधातून मिळणारा जो आपला आनंद आहे तो खरा आनंद आहे. कारण जीवाचं वर्णन आहे, रसो वै सहा भगवंतांचं वर्णन आहे. रसमेवायम लब्ध्वा आनंदी भवती आनंदमयोभ्यासात. भगवंताचं स्वरूप आहे पूर्ण रसमय आहे आणि आपण भगवंतांचा अंश असल्यामुळे आपलं पण स्वरूप रसमय आहे. पण ते स्वरूप आपण सध्या विसरलोय. त्यामुळे अगदी प्राकृत घृणित रसामध्ये आपली त्याला रस पण नाही म्हणू शकत. तर मलमूत्रा समान असलेल्या या भौतिक रसामध्ये आपलं निमज्जन झालेलं आहे. पण त्याच्यातून आपण बाहेर पडून जेव्हा दिव्य रसाची अनुभूती करतो तेव्हा तो खरा आनंद आपल्याला प्राप्त होतो. आणि म्हणून यासाठी आपल्याला श्रीकृष्णांचं सतत स्मरण करावं लागेल. तर म्हणतात अर्जुन, सर्वमेतत् ऋतं मन्ये यन्मां वदसि केशव नाही ते भगवान व्यक्तिम विदुर देवान दानवा. श्रद्धाहीन आणि आसुरी प्रवृत्तीचे लोक श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत. जे भगवंतांच्या विरोधात आहेत त्यांना भगवंतच बुद्धी देतात की ते भगवंतांना कसं विसरू शकतील. बरेच जण एवढे नास्तिकवादी लोक एवढे कुतर्क घेऊन येतात, तर ते कुतर्क करण्याची अक्कल किंवा क्षमता सुद्धा त्यांना भगवंतच देतात. पण अशा लोकांपासून भगवंत नेहमी दूर राहतात. आणि त्यांना किती आयुष्यभर जरी त्यांनी विचार करण्याचा प्रयत्न केला की भगवंत आहेत का नाहीत का, तर त्याच्याबद्दल भगवंताविषयी जाणणं त्यांना अत्यंत कठीण आहे, निव्वळ अशक्य आहे. स्वयमेव आत्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगतपते. सर्व जीवांचे पिता तुम्ही आहात, परम पुरुष आहात, परम नियंत्रक आहात, सर्व देवांचे आदिकारण आहात, सर्व वस्तूंचे स्वामी आहात. आणि म्हणून वक्तुमर्हसि अशेषेण दिव्या ही आत्मविभूतया. तर या भौतिक जगात तुमच्या विविध ज्या विभूती तुमच्या प्रकट झालेल्या आहेत त्यांच्याबद्दल मला सांगा. त्या विभूती पाहून मी तुमची आठवण काढू शकतो की ज्या विभूतींमध्ये ऐश्वर्यांमध्ये तुम्ही व्यापलेले आहेत, तर त्या मला कृपा करून तुम्ही सांगा. तर इकडे कथम विद्यामहम योगेन स्वाम सदा परिचिंतयन केशु केशु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया. तर कुठल्या कुठल्या भावांमध्ये मी तुम्हाला जाणू शकतो. तर सामान्य मनुष्य भगवंतांना दिव्य रूपात पाहू शकत नाहीत आणि म्हणून त्यांच्यासाठी भौतिक गोष्टींवर मन केंद्रित करून भगवंत भौतिक रूपातही प्रकट होतात हे पाहण्याचा इकडे सल्ला दिलाय. कारण त्यांना भगवंतांचं आध्यात्मिक रूप पाहण्याचे डोळे अजून प्राप्त नाही झाले, तर निदान भौतिक रूप पाहून भगवंतांना पाहण्याचा प्रयत्न करा, असा इथे खुलासा केलेला आहे. कारण सर्व काही भगवंताची शक्ती आहे. तर भगवंत म्हणतायत विस्तरेण आत्मनो योगम विभूतीं च जनार्दन भूय कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम. तर भगवंतांना अर्जुन म्हणतात की तुमच्याबद्दलचं हे जे बोलणं आहे हे अमृता समान आहे आणि किती ऐकून मला त्याची तृप्ती नाही होत आहे. विभाग इकडे समाप्त होत आहे. त्याची मुख्य शिकवण आहे की भगवान श्रीकृष्णांना कोणी जाणू शकत नाही, केवळ भक्ती आणि भक्तांच्या कृपेद्वारेच भगवंतांना जाणले जाऊ शकते. भगवान श्रीकृष्ण सर्व वस्तूंचे मूळ आहेत हे जाणणारा भावयुक्त भक्ती करतो म्हणजे भगवंताचं श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन या नवविध भक्तींमध्ये तो रममाण होतो. भगवंताच्या कथांमध्येच रममाण होतो. अशा प्रकारे सतत प्रीतीपूर्वक भक्ती करणाऱ्याला भगवंत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची बुद्धी देतात, हृदयातील अंधकाराचा नाश करतात. तर त्या भगवंत एक दिव्य जीपीएस सिस्टम प्रमाणे आहेत की जे तुम्ही कुठे आहात आणि आता तुम्हाला कुठे जायचंय त्याची पुन्हा पुन्हा तुम्हाला आतूनच स्फूर्ती देत असतात, बुद्धी देत असतात. विभाग 2 आता आपण पाहू. भगवान श्रीकृष्णांच्या अनंत विभूती आहेत ज्या आपण तारतम्याने जाणून भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करू शकतो. सर्व काही श्रीकृष्णांची शक्ती आहे, मात्र विशेष करून जी वस्तू मन आकर्षून घेते तिचे आकर्षण कृष्णांच्या शक्तीवर आधारलेले आहे. तर कोणी म्हणेल की सर्व जग तर भगवानाची शक्ती आहे, मग काही शक्ती बाजूला काढून त्यांच्याबद्दलच का चर्चा केली. काही शक्ती विशेष शक्तीने प्रेरित असल्यामुळे त्यांच्याबद्दल चर्चा केली आहे.
सर्व जग हे कृष्णांच्या केवळ एका अंशाने परमात्म्याने व्यापलेले आहे. तर भगवंत मग कडे सांगतात, हंत ते कथयिष्यामि दिव्या हि आत्मविभूतयः प्राधान्यता कुरुश्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. अध्यात समाप्तीपर्यंत भगवंत सांगतील की माझी महिमा आणि ऐश्वर्यांचं आकलन होणं शक्य नाही, कारण जीवांची इंद्रिय अपूर्ण आहेत. भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा, कारण अपाठ हे 4 दोष आपल्या सर्वांमध्ये आहेत. भ्रम म्हणजे आपण कधी चुका करतो, प्रमाद म्हणजे आपण कधी उन्मत्त होतो, कधी विप्रलिप्सा म्हणजे फसवण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये असते, आणि कारण अपाठ म्हणजे इंद्रिय अपूर्ण आहेत. तर भगवंतांचं केवळ मुख्य अभिव्यक्तीचं वर्णन आता भगवंत करतायत, कारण सर्व आकलन होणं आपल्याला भौतिक इंद्रियाद्वारे शक्य नाही, आणि आध्यात्मिक इंद्रियाद्वारे सुद्धा एक काही प्रमाणात शक्य आहे. भगवंत म्हणतात, अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहम आदिश्य मध्यम च भूतानाम अंत एव च. सर्व जीवांचे अंतर्यामी असणारे जे परमात्मा आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्णच आहेत. तेच सर्व जीवांचे आदी, मध्य आणि अंत आहेत. आदी म्हणजे सर्व जीव जे महाविष्णूंच्या शरीरातून निर्माण होतात, आणि निर्माण होतात त्याचा अर्थ प्रकट होतात एक अंशाच्या रूपामध्ये, आणि त्यानंतर सर्व काही भगवान गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभी कमळातून बाहेर जे आलेलं कमळ आहे, तर त्याच्या नाळेच्या रूपामध्ये जी 14 ग्रह आहेत, जी 14 ग्रह मालिका आहे, त्याच्यामध्ये सर्वांची स्थिती आहे. आणि प्रलयाच्या वेळेला सर्व पुन्हा महाविष्णूंच्या शरीरातच परत जातात, आणि हे महाविष्णू सुद्धा श्रीकृष्णांच्या अंशाचे अंश आहेत. तर कोणामध्ये मी कोण आहे ते सांगतात. तर सर्व आदित्यांमध्ये मी विष्णू आहे. आदित्य म्हणजे जे अदितीचे जे पुत्र आहेत त्यांना आदित्य म्हणतात. तेजस्व्यांमध्ये दैदिप्यमान सूर्य मी आहे. मरुद्गणांमध्ये मरीची आहे मी. नक्षत्रांमध्ये चंद्र आहे, असं भगवान श्रीकृष्ण सांगतायत. सर्व वेदांमध्ये सामवेद आहे. सर्व देवतांमध्ये इंद्र आहे. आता इंद्र कोणी म्हणेल तर इंद्रापेक्षा तर महान देवता आहेत ब्रह्मदेव आणि शंकर, मग त्यांचं वर्णन का नाही केलं, तर सांगतात की त्यांच्या ज्या स्तरावरच्या ज्या सुरांची किंवा देवतांबद्दल सांगायला त्यांची गणती केली तर इंद्र सर्वात प्रमुख आहेत. तसं पाहिलं तर त्याच्यावरती पण, इंद्रांच्या वरती पण अनेक महान देव आहेत जे मुख्य देव आहेत. ब्रह्मदेव, शंकर हे इंद्राच्याही वरती आहेत, पण त्यांची जी एक विशेष इंद्राचा जो स्तर आहे त्या स्तरावरच्या सर्व देवतांमध्ये इंद्र श्रेष्ठ आहेत. इंद्रियांमध्ये मी मन आहे, कारण जसं मन सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवतं, तर त्या प्रकारे भगवंत सर्वांवर नियंत्रण ठेवत आहेत. आणि भूतांमध्ये असलेली म्हणजे प्राणी मात्रांमध्ये असलेली मी चेतना आहे. सर्व रुद्रांमध्ये मी शंकर आहे. यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर आहे. वसूंमध्ये अग्नी आहे. पर्वतांमध्ये मेरू पर्वत आहे. पुरोहितांमध्ये बृहस्पती आहे. सेनापतींमध्ये कार्तिकेय आहे. कार्तिकेय हे सरसेनापती आहेत देवतांचे. जलाशयांमध्ये मी सागर आहे. महर्षींमध्ये मी भृगू आहे. ध्वनींमध्ये दिव्य ओंकार आहे. बरेच जण विचारतात, तुम्ही हरे कृष्ण जपता, तुम्ही ओंकार जपता का? श्रील प्रभुपाद सांगतात की जे कृष्ण या नामामध्ये हा जो ओंकार जो आहे तो सुद्धा समावलेला आहे. कारण ओंकार अ, उ आणि म, जीव गोस्वामी सांगतात अ म्हणजे भगवान कृष्ण, उ म्हणजे राधाराणी, आणि म म्हणजे आपण सर्व भगवंतांचे सेवक. तर या ओंकारामध्ये सुद्धा त्याचा मूळ अर्थ आहे राधाराणी, कृष्ण आणि आपण सर्व त्यांचे भक्त, हा त्यांच्यामध्ये अर्थ सामावलेला आहे. आणि जो निर्विशेष अर्थ सांगतात, निराकार अर्थ सांगतात ओंकाराचा, ती म्हणजे फक्त एक झलक आहे किंवा एक अंगज्योती आहे भगवंतांची. पुढे म्हणतात यज्ञांमध्ये जप यज्ञ मी आहे. जसं आपण जप करतो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भगवंतांना आपण एक हाक मारतोय ही, आणि भगवंतांना प्रार्थना करतोय. तर ही जी वृत्ती आहे किंवा ही जी प्रणाली आहे त्याला जप यज्ञ म्हणतात. सर्व यज्ञांमध्ये हा श्रेष्ठ यज्ञ आहे. पण हा यज्ञ करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा ची हिंसा आपल्याकडून होत नाही, आणि या यज्ञामध्ये कुठल्याही प्रकारचे सामग्री आपल्याला लागत नाही. सहज कोणी करू शकतो, आणि याने
भगवान श्री चैतन्य महाप्रभू सुद्धा संतुष्ट होत आहेत, जे या युगाचे युगावतार आहेत. कृष्ण वर्णम विशा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञ संकीर्तन प्राय यजंती ही सुमेधसा. प्रत्येकाला यज्ञ केला पाहिजे, पण यज्ञ या शब्दाचा अर्थ आहे की आपण अशा वस्तूची काय करतोय, कुठल्या तरी उच्च कारणासाठी भौतिक वस्तूंचा जेव्हा आपण परित्याग करतो तर त्याला यज्ञ म्हणतायत. तर आपण भौतिक जगात असलेला आपला वेळ खर्च करतोय, आपली शक्ती खर्च करतोय, पण कशासाठी खर्च करतोय? एक आध्यात्मिक लाभ त्याच्यातून आपल्याला शाश्वत प्रकारचं मिळावं यासाठी, आणि ते जपयज्ञातून शक्य आहे. अशा पदार्थांमध्ये मी हिमालय आहे, वृक्षांमध्ये अश्वत्थ वृक्ष आहे. अश्वत्थ वृक्ष म्हणजे काही जण पिंपळ म्हणतात, काही जण वड म्हणतात. आपण दोन्ही अर्थ घेऊ शकतो. वृंदावनमध्ये खास करून वड जास्त प्रसिद्ध आहेत. शृंगार वट, वंशी वट, भांडीर वट, म्हणून आपण इकडे वट म्हणून याला आपण घेऊया अर्थ. सर्व देवर्षींमध्ये मी नारद आहे, गंधर्वांमध्ये चित्ररथ आहे, सिद्ध पुरुषांमध्ये कपिल मुनी आहे, समुद्र मंथनातून सर्व अश्वांमध्ये उच्चैश्रव आहे, गजेंद्रांमध्ये ऐरावत आहे, मनुष्यांमध्ये मी राजा आहे, आयुधांमध्ये वज्र आहे, गायींमध्ये सुरभी आहे, रजोत्पादनास कारण असणारा कामदेव मदन आहे. काही जण म्हणतात की भगवंत या भौतिक जगामध्ये या कामवासनेची निर्मिती का केली? तर भगवंतन म्हणतात की या कामवासनेद्वारे उत्तमोत्तम प्रजेची उत्पत्ती होऊ शकते आणि त्या प्रजेला पुन्हा भगवंतामात जाण्याची संधी मिळू शकते. यासाठी म्हणून हा या प्रकारचा जो कामदेव आहे तो म्हणजे भगवंतांचा प्रतिनिधी आहे. सर्पाणामस्मी वासुकी, सर्पांमध्ये मी वासुकी आहे, नागामध्ये मी अनंत आहे, जलचरांमध्ये वरुण आहे, पितरांमध्ये अर्यमा आहे, आणि नियमन करणाऱ्यांमध्ये मृत्यू साक्षात मी आहे म्हणून भगवंत सांगतात. तर ज्यांना इतर कुठली रूप कळत नाहीत त्यांना हे रूप मात्र नक्की कळेल. सर्व दैत्यांमध्ये मी भक्तराज प्रल्हाद आहे, दमन करणाऱ्यांमध्ये काळ आहे, पशूंमध्ये सिंह आहे, पक्ष्यांमध्ये गरुड आहे. सगळं विभूती आता पाहिलं आपण तर सगळ्या विभूतींमध्ये भगवंत तर सर्व पक्षांच्या प्राण्यांच्या हृदयामध्ये आहेत, पण जे खास विशेष करून आकर्षून घेणारे जे हे तत्व आहे ते भगवंतांवर आधारित असल्यामुळे भगवंत असं म्हणतात की मी प्राण्यांमध्ये सिंह आहे इत्यादी. पवित्र करणाऱ्यांमध्ये मी वायू आहे, शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये मी राम आहे, मत्स्यांमध्ये मकर आहे, प्रवाही नद्यांमध्ये गंगा आहे. आता यांपैकी काही की विभूती तर आध्यात्मिक सुद्धा आहेत, तर त्या तारतम्याने आपण जाणू शकतो. आध्यात्मिक विभूती आध्यात्मिक शक्तीचं स्वरूप आहेत, भौतिक विभूती भौतिक शक्तींचं स्वरूप आहेत. सृजनाचा आदी अंत मध्य मी आहे, सर्व विद्यांमध्ये अध्यात्म विद्या मी आहे, तर्कशास्त्र्यांमध्ये निर्णायक सत्य. सर्व तर्कशास्त्री कशासाठी विवाद करतात? सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तर ते अंतिम सत्य मी आहे. आता ते तर्कज्ञ लोक पोचतात की नाही त्या सत्यापर्यंत ती बाब वेगळी आहे, पण जे अंतिम सत्य त्याच्या जे शोधात आहेत ते मात्र भगवान श्रीकृष्णच आहेत. अक्षरांमध्ये आकार मी आहे, समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे, अविनाशी काळ मी आहे, सृष्टीकर्त्यांमध्ये ब्रह्मदेव मी आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात सर्व हरण करणाऱ्यांमध्ये मृत्यू मी आहे, भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे कारण मी आहे, स्त्रियांमध्ये कीर्ती, ऐश्वर्य, मधुरवाणी, स्मृती, बुद्धी, दृढता आणि क्षमा मी आहे. सामवेदात बृहत साम मी आहे, छंदांमध्ये गायत्री मी आहे, मासांमध्ये मार्गशीर्ष मी आहे. मार्गशीर्ष महिन्यात खास करून कुमारी गोपी जे आहेत कात्यायनी व्रत करतात भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करण्यासाठी, म्हणून भगवंत म्हणतात मार्गशीर्ष मास जो आहे मला अत्यंत प्रिय आहे. ऋतूंमध्ये वसंत मी आहे, वसंताच्या सुरुवातीला भगवंत वासंतिक रासलीला करतात. ते रासलीला म्हणजे भगवंतांच्याच दिव्य शक्तींसोबत लीला करतायत. तर त्याच्या भौतिक जगातल्या ज्या अत्यंत घृणित प्रकरणांशी काही संबंध नाही. द्यूतम छलयतामस्मी, फसवणाऱ्यांमध्ये द्यूत मी आहे, तेजस्व्यांचं तेज मी आहे, विजय आहे, साहस आहे, बलवानांचं बळ मी आहे. वृष्णींमध्ये वासुदेव मी आहे, पांडवांमध्ये अर्जुन मी आहे, मुनींमध्ये व्यास आहे, महान विचारक कवींमध्ये उशना मी आहे, अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्वसाधारणांमध्ये दंड मी आहे, विजयच्छूंमध्ये नीती मी आहे. कारण खरा शेवटी विजय नीतीचा होतो,
म्हणून जे विजयांची इच्छा करतात, जे नीतीला पकडून आहेत, नीती त्यांचा विजय करून देते. रहस्यांमध्ये मौन मी आहे, ज्ञानी जनांचं ज्ञान मी आहे. तर संपूर्ण सृष्टीचं बीजच मी आहे आणि कोणताही चराचर प्राणी श्रीकृष्णांविना अस्तित्वात राहू शकत नाही. म्हणून म्हणतात की यच्चापि सर्वभूतानां बीजम तदहम अर्जुन. पुढे म्हणतात नान्तोस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप एष तु उद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. तर माझ्या दिव्य विभूतींना कुठलाच अंत नाही हे परंतप, पण मी काही एक सूचक म्हणून मी काही विभूतींचं वर्णन केलेलं आहे अनंत विभूतींपैकी. पण एक तत्व तू जाणून घे, यद यद विभूतिमत् सत्वम श्रीमद ऊर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजोंश संभवम. या जगात जे काही ऐश्वर्यवान सुंदर तेजस्वी अभिव्यक्ती दिसतीये ती भगवान श्रीकृष्ण त्या तेजाच्या केवळ एकाच स्फुल्लिंगातून निर्माण झालेली आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा या गोष्टी आपल्या भौतिक जगात मन चंचल असतं, इकडे तिकडे धावत असतं, जिकडे तिकडे आकर्षित होत आहे, तिकडून तिकडून भगवंतांची आठवण करावी म्हणून हे सर्व सांगितले. असं नाही की चला ही गोष्ट सुंदर दिसते त्याच्याकडेच आपण लक्ष द्यावं आणि भगवंतांना विसरून जावं, असं नाही. त्या वस्तूतून मन काढून भगवंतांकडे पुन्हा कसं लागेल यासाठी भगवंत हे सर्व सांगतात. अथवा बहु नैतेन किं ज्ञातेन तवार्जुन पिष्टभ्याहमिदं कृष्णम एकांशेन स्थितो जगत. भगवंत सांगतात की निरनिराळ्या वस्तू आपल्या ऐश्वर्याने आणि वैभवाने कशा अस्तित्वात आल्यात हे जाणण्यात काही अर्थ नाहीये. एवढं सगळं जाणून का तू एवढा त्रास घेतोस करून स्वतःला? एवढंच जाण की माझ्या एका अंशाने सर्व काही वस्तू स्थित आहेत. तर भगवंतांनी प्रत्येक वस्तूमध्ये प्रवेश केल्यामुळे सर्व वस्तू अस्तित्वात आहेत हे आपण यातून शिकतो. पुन्हा एकदा विभाग 2 ची मुख्य शिकवण आहे भगवान श्रीकृष्णाच्या अनंत विभूती आहेत त्या तारतम्याने आपण जाणू शकतो. तारतम्य म्हणजे काही तरभाव तमभाव, काही एकापेक्षा अधिक आहेत, काही त्याच्यापेक्षा वरचे आहेत, काही आध्यात्मिक स्तरावरचे आहेत. तर त्याद्वारे आपण श्रीकृष्णांचं स्मरण करू शकतो. सर्व काही श्रीकृष्णांची शक्ती आहे, मात्र विशेष करून जी वस्तू मन आकर्षून घेते ती त्यांची खास शक्ती आहे. सर्व जग हे श्रीकृष्णांच्या केवळ एका अंशाने किंवा परमात्म्याने व्यापलेलं आहे. तर अशा प्रकारे 10व्या अध्यायाचा त्याची आज आपण चर्चा केली. तर या अध्यायांमधून आपल्याला भगवंतांच्या ऐश्वर्याबद्दल ज्ञान मिळत आहे, विभूतींबद्दल ज्ञान मिळत आहे. आणि हे या विभूतींबद्दल जेवढं आपल्याला ज्ञान मिळेल, जेवढं आपण अधिक श्रवण करू, भगवंतांविषयी आपली भक्ती अधिक दृढ श्रद्धा होत जाईल. आणि त्या भक्तिलतेची वाढ होत होत शेवटी आपण भगवत धामात प्रवेश करू शकतो आणि भगवंतांच्या नित्य भक्तीमध्ये आपण संलग्न होऊ शकतो. आणि जे जे कुठे जे जे आपल्याला या जगामध्ये दिसेल ते त्या गोष्टीकडे जेव्हा आपलं मन आकर्षित होतं तर हे समजू शकतो की ही सर्व काही भगवंतांची शक्ती आहे आणि तिकडून मन पुन्हा आपल्या भगवंतांप्रती लागलं पाहिजे. तर खूप धन्यवाद. पुढच्या वेळेला आपण 11व्या अध्यायाबद्दल चर्चा करूया. हरे कृष्ण.